वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 ट्रिक्स सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी किंवा 3 गोष्टी जर तुम्ही ऑन केल्या तुमच्या YT स्टुडिओमध्ये असेल किंवा यूट्यूब चॅनलमध्ये असेल तर तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम दोन्ही वाढणार आहे। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट एक सांगून देतो तुम्हाला, जर तुम्हाला वॉच टाईम वाढायचा असेल तर बघा, एका व्हिडिओनं माझा 1800 घंटे वॉच टाईम झालेला आहे। हा स्क्रीनशॉट आहे, ठीक आहे, माझा स्टुडिओ आहे, ठीक आहे। दुसरं, आता जी दुसरी गोष्ट दाखवणार आहे ती आहे सबस्क्रायबर संदर्भात। माझा फक्त एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे जवळपास 16-18 हजाराच्या आसपास काहीतरी व्ह्यूज आहे, आणि त्या एका शॉर्ट व्हिडिओपासून मला सबस्क्रायबर किती मिळाले ते बघा। हा दुसरा शॉर्ट आहे, हा माझा शॉर्ट व्हिडिओ आहे। याच्यावर सबस्क्रायबर आलेले आहे किती, एका व्हिडिओमधून सबस्क्रायबर किती मिळाला मला, 474। जर तुम्ही 2 शॉर्ट जरी टाकले असते तरी सुद्धा तुमचा 1000चा क्रायटेरिया जो आहे तो पूर्ण होतो। आणि जर समजा तुम्ही लॉंग व्हिडिओ दोन, जर समजा तुमचे 1800 घंट्याचा जो एक व्हिडिओ होता आणि तसं जर अजून एक व्हिडिओ बनवला तर तुमचे 4000 किंवा अजून एक 2-3 व्हिडिओ जर टाकले तर 4000 घंट्याचा वॉच टाईम सुद्धा पूर्ण होतो। आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली स्ट्रॅटेजी सबस्क्राइबर वाढवण्यासाठी, दुसरी वॉच टाईम वाढवण्यासाठी, आणि तिसरी जी महत्त्वाची असणार आहे ती कशासाठी, की कोणत्या अशा 3 सेटिंग आहे ज्या तुम्हाला ऑन करायच्या तुमच्या चॅनलमध्ये, त्या सुद्धा सांगतो या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका, ठीक आहे। कारण की फक्त क्रिएटर जे आहेत, सिरियस क्रिएटर, त्यांच्यासाठी आपण हा चॅनल जो आहे तो बनवला आहे। चॅनलवर 3500 सबस्क्रायबर आहे आणि चॅनल जे आहे मॉनिटाईज सुद्धा आहे, ठीक आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता करायचं काय बघा, तुम्ही 2-3 गोष्टी तुमच्या चॅनलवर केल्या नसतील, तुमच्या लक्षात नसेल, पण त्या करायच्यात तुम्हाला, ठीक आहे। कोणत्या करायच्यात बघा। पहिली गोष्ट काय करा, तुमच्या चॅनलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूब ओपन करा तुमच्या चॅनलचं, ज्या ईमेल आयडीने तुम्ही यूट्यूब बनवलेलं आहे। ज्यावेळेस तुम्ही क्रोम ब्राउझरमधून लॉग इन करता तर तुम्हाला तिथे दिसतं तुमचं YT स्टुडिओचं ॲनालिटिक्स, ठीक आहे। क्रोम ब्राउझरमध्ये, मोबाईलमध्ये नाही, YT स्टुडिओमध्ये नाही, क्रोम ब्राउझरमधून। तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला चॅनलचे कीवर्ड दिसतात, ठीक आहे। चॅनलचे कीवर्ड्स जे आहेत त्याच्यामध्ये काय करायचं, तुमचं चॅनलचं जे नाव आहे ते, तुमचं नाव जे आहे ते, आणि तुम्ही कोणत्या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ बनवता ते कीवर्ड्स जे आहेत किंवा ते शब्द जे आहेत तिथे टाईप करायचे। म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला जी करायची सेटिंगमध्ये ती करायची आहे, तुमच्या चॅनलचे कीवर्ड व्यवस्थित टाकायचे, जेणेकरून तुमच्या चॅनल सर्चमध्ये येतं, तुमच्या चॅनलला व्ह्यूजसुद्धा येतात आणि तुमचा सबस्क्रायबर आणि वॉच टाईमसुद्धा वाढतात, ठीक आहे। जेव्हा व्ह्यूज आले तेव्हा सबस्क्रायबर येतं वाढतात, आणि सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज आले तरच तुमचा वॉच टाईम वाढतो, ठीक आहे। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला ऑन करायची ती आहे सगळ्यात रामबाण आणि मस्त उपाय हा कोणता बघा, तुम्ही बघितलं नसेल पण तुमच्या व्हिडिओमध्ये एक वॉटरमार्क दिसतो का सबस्क्राईबचा, नाही दिसत, काय करायचं सांगतो। तिथेच ज्यावेळेस तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ ओपन करता किंवा यूट्यूब स्टुडिओ ओपन करता तर तिथे कस्टमायझेशनचा एक ऑप्शन असतो। तर कस्टमायझेशनमध्ये जायचं, मी तुम्हाला इथे दाखवतो वाटलं, असं कस्टमायझेशनचं ऑप्शन असतं। हे जे कस्टमायझेशन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं, तिथे तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे की तुमच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वॉटरमार्क लावायचा का, तो तिथं जे आहे तुम्ही सबस्क्राईबचं जे आयकन असतं, गोल आयकन, ते आयकन तिथं लावा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ जेव्हा कधी प्ले होईल तर ते सबस्क्राईबचं वॉटरमार्क जो आहे तो हायलाईट होईल कोणत्याही व्ह्यूअरला। तुमच्या शॉर्ट व्हिडिओ जरी असला तरी सुद्धा त्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये तो एका साईडला कॉर्नरला सबस्क्राईबचा आयकॉन दिसतो, जेणेकरून व्ह्यूअरचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तुम्ही नेहमी ज्यावेळेस व्हिडिओ बनवता तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला, मधात आणि 1-2 मधात ठिकाणी आणि 8-10 मिनिटाचा व्हिडिओ असला तर शेवटी, अशा 3-4 ठिकाणी सबस्क्राईबचं बटन जे आहे ते लावायचं, जेणेकरून सबस्क्रायबरना कळतं की व्हिडिओ चांगला आहे, आपण सबस्क्राईब करायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलं आता तिसरी सेटिंग जी आहे ती तिसरी सेटिंग कोणती आहे, की तुम्ही काय करायचं, तुमचं ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होतो तर त्यावेळेस अपलोड डिफॉल्ट, ज्यावेळेस तुम्ही चॅनलचे कीवर्ड टाकणार त्याच्याच खाली अपलोड डिफॉल्ट्स म्हणून असतं, की आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करणार तर त्यावेळेस काही गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये येतात। त्या कोणत्या, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अशा प्रकारची नोटिफिकेशन जी आहे किंवा अशा प्रकारची माहिती जी आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहायची। आता या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या, 3-4 गोष्टी मी ज्या सांगितल्या या 3-4 गोष्टी केल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम सुद्धा वाढणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ टाका, हे बोनस टिप आहे तुमच्यासाठी। शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाका, सबस्क्रायबर पटापट वाढतात, फक्त टॉपिक खूप महत्त्वाचा लागतो, ठीक आहे, शॉर्ट व्हिडिओचा। आणि लॉंग व्हिडिओ टाका, कारण की लॉंग व्हिडिओमुळेच वॉच टाईम ग्राह्य धरला जातो। आता तुम्ही म्हणसाल की सर आमचा वॉच टाईम कंप्लीट होत नाही, तुमच्यातले काही जण असतील वॉच टाईम कंप्लीट होत नाही किंवा सबस्क्राईब कंप्लीट होत नाही। आता सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे आपण चॅनलवर प्रमोशनसुद्धा करणार आहोत। तुमच्यापैकी ज्यांची चांगली कमेंट असेल तर समजा प्रमोशन कसं, की समजा उदाहरणार्थ एखादं तुमचं नवीन चॅनल आहे, तुमचे 1000 सबस्क्राईबर किंवा 4000 घंटे पूर्ण झाले नाही, तर अशा व्ह्यूअरला मदत व्हावी म्हणून आपण चॅनलचं जे आहे प्रमोशनसुद्धा करू। पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली चांगली कमेंट करावं लागेल, आणि कमेंट केल्यानंतर व्हिडिओला जे आहे लाईक करावं लागेल आणि या व्हिडिओला हाईप करावं लागेल, ठीक आहे। या गोष्टी केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचे जेवढे काही व्ह्यूअर्स असतील आपले 10-5 कमेंट ज्या येतील त्यातून एकाचं आपण सिलेक्शन करणार आहोत आणि त्याचं
प्रमोशन जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून त्या व्ह्यूवरला जे फायदा होईल सबस्क्रायबर किंवा बाकीच्या गोष्टी वाढवण्यासाठी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, जर तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढत नसेल तर एक गोष्ट महत्त्वाची कोणती करायची, शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाका जेणेकरून सबस्क्रायबर वाढतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वॉच टाईम वाढवायचा असेल, कोणाचं म्हणणं असेल वॉच टाईम पूर्ण होत नाही, तर कसं पूर्ण होतो सांगतो. काय करायचं, जर वॉच टाईम पूर्ण होत नसेल, काही घंट्याचा वॉच टाईम किंवा 500, 600, 1000, 1500 घंट्याचा वॉच टाईम राहिला असेल तर लाईव्ह जा. लाईव्ह गेल्यानंतर काय होतं, तुमचा जो लाईव्हचा वॉच टाईम असतो तो काउंट होतो. मग तुम्ही लाईव्ह जितके वेळ असाल तितका वेळचा जो वॉच टाईम जो आहे तो तुमचा काउंट होतो. त्याच्यामुळे लाईव्ह गेल्यानंतर सुद्धा तुम्ही वॉच टाईम कंप्लीट करू शकता. तर या काही 4-5 ट्रिक्स होत्या ज्याच्यामुळे तुम्ही सबस्क्रायबर आणि वॉच टाईम भन्नाट आणि चांगल्या पद्धतीने जे आहे आणि रिअल जेन्युइन पद्धतीने वाढू शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या चॅनलचं नाव किंवा तुम्ही जे आहे तुमचे सबस्क्रायबर किती, वॉच टाईम किती ते सुद्धा लिहा. आणि व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. ठीक आहे, आणि कमेंट करा कारण की तुमचं जे आहे पुढच्या वेळेस तुमचं प्रमोशन सुद्धा होऊ शकतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.